चोपडा नगर परिषद निवडणूक सुरक्षेसाठी मतदान केंद्रावर अधिकारी आणि 239 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। चोपडा नगर परिषद निवडणुकीचे मतदान उद्या होत असून मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस विभागानं कडक सुरक्षा तयारी केलेली आहे। पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह एकूण 239 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चोपडा नगर परिषदेतील 15 प्रभागांतील 74 मतदान केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिकारी आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही अनुसूचित प्रकाराला वाव मिळू नये म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। मतदानादरम्यान नागरिकांनी शांततेत मतदान करावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत। कोणतेही संशयास्पद कृत्य किंवा माहिती आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी केलं आहे। सर, उद्या नगर परिषदेचे मतदान आहे आणि या मतदानासाठी पोलीस बंदोबस्त किती लावण्यात आलेला आहे आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी काय आपण नियोजन आहे आपलं? चोपडा नगर परिषदेची निवडणूक उद्या पार पडत आहे। त्यासाठी जवळपास 28 वेगवेगळ्या लोकेशन्सवर 74 बूथ मतदान केंद्र शहरामध्ये आहेत। या प्रत्येक मतदान केंद्रावर आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटरच्या लाईनवर आम्ही पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। याशिवाय सेक्टर अधिकारी आहेत, त्याचे 4 वेगवेगळे सेक्टर करून त्या सेक्टरची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याला दिलेली आहे। ते लोक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहेत। महसूल अधिकाऱ्यासोबत काही आमचे कर्मचारी आहेत, ते त्यांना मदत करणार आहेत। तर अशा प्रकारे सर्व मिळून एक DYSP, एक दोन पोलीस निरीक्षक आणि असे एकूण 8 अधिकारी, त्याच्यानंतर 192 पुरुष अंमलदार आहेत, होमगार्ड आणि आपले पोलीस आहेत। 30 महिला पोलीस अंमलदार आहेत, त्यामध्ये पण आपले पोलीस आणि होमगार्ड महिला आहेत। असं एकूण जवळपास 8 अधिकारी आणि 231 कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त आम्ही या मतदान प्रक्रियेसाठी लावलेला आहे। नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी शांततेत मतदान करावं। बूथवरचे जे पोलीस कर्मचारी आहेत, 100 मीटरचे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांनी ज्या ज्या काही सूचना देतील त्या पाळाव्यात आणि त्यांना मदत करावी। मला शहरातील नागरिकांना एक आवाहन आहे की जर कुठल्याही प्रकारच्या अफवा वगैरे काय या निवडणुकीच्या दरम्यान आपल्यापर्यंत येत असतील तर त्याची शहानिशा आमच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटून करून घ्यावी। कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। लोकनायक न्यूज